नमस्कार वृषभ राशी परिवार, श्री स्वामी समर्थ. आपण पाहत आहात राशी स्वामी माऊली. आजचा हा व्हिडिओ वृषभ राशींच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला नवी दिशा देणारा आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मावेळी सटवाईने काही विशेष वाक्य उच्चारलेली असतात, जी आयुष्याच्या ठराविक टप्प्यावर खरी ठरतात. आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशींसाठी अशीच 5 भविष्यसूचक वाक्य, जी आता प्रत्यक्षात उतरू लागणार आहेत. हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. नशीब, कर्म आणि दैवी कृपा यांचा संगम या काळात कसा होणार आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा संदेश गरजू लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग वृषभ राशींच्या आयुष्यात येणाऱ्या त्या दैवी बदलांकडे वाटचाल करूया. वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्याला नवी दिशा देणारा आहे. जन्माच्या वेळी जे शब्द सटवाई देवीने उच्चारले होते ते शब्द केवळ औपचारिक नव्हते, तर ते तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आराखडा होते. काळाच्या ओघात अनेकांना हे शब्द विसरले गेले, पण आता नियतीने पुन्हा त्यांना जागृत करण्याचा काळ आणला आहे. ग्रहस्थिती, नक्षत्रांचे योग आणि काळचक्र पाहता वृषभ राशींच्या आयुष्यात मोठा बदल घडण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. हा बदल अचानक नसेल, तर हळूहळू पण खोल परिणाम करणारा मात्र नक्की असेल. पण तुमच्या आत दडलेली शक्ती आता बाहेर येण्याची तयारी करत आहे. हा काळ संयमाचा, श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा आहे. आजचा हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकणे आणि समजून घेणे वृषभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. सटवाई देवी जन्माच्या वेळी जी 5 वाक्य उच्चारते ती व्यक्तीच्या कर्मरेषा, आयुष्याचा संघर्ष आणि अंतिम यश यांची दिशा ठरवतात असे मानले जाते. वृषभ राशींच्या बाबतीत ही 5 वाक्य विशेष प्रभावी ठरणार आहेत, कारण वृषभ राशींचा स्वभाव हा स्थिर, मेहनती आणि सहनशील असतो. पण याच स्थिरतेमुळे अनेक वेळा प्रगती उशिरा मिळते. आता मात्र ग्रहयोग असे आहेत की जे थांबले होते ते वेगाने पुढे सरकणार आहे. जुनी अडचण, दीर्घकाळ अडकलेली समस्या आणि मनात दडलेली अस्वस्थता आता सुटण्याच्या मार्गावर आहे. सटवाईचे शब्द हे केवळ भविष्य नाही, तर चेतावणी आणि संधी दोन्ही आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास आयुष्य पूर्णपणे बदलू शकते, हे लक्षात ठेवा. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये "होय, माझे आयुष्य बदलणार आहे" असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून तो सुख, समृद्धी, सौंदर्य आणि स्थैर्याचा कारक आहे. मागील काही काळात शुक्र कमजोर स्थितीत असल्यामुळे अनेक वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक किंवा कौटुंबिक तणाव सहन करावा लागला. पण आता शुक्राची चाल बदलत आहे आणि याचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर होणार आहे. सटवाईने उच्चारलेले पहिले वाक्य हे संघर्षानंतर मिळणाऱ्या स्थैर्याचे सूचक होते. आज त्या वाक्याचा अर्थ स्पष्ट होत आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच लोक तुमच्या यशाचे साक्षीदार ठरणार आहेत. संयम ठेवणाऱ्यांसाठी हा काळ मोठे फळ देणारा आहे. सटवाईचे दुसरे वाक्य म्हणजे हे कर्माशी संबंधित होते. वृषभ राशींचे जातक अनेकदा स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतात, पण त्याचे फळ मिळायला वेळ लागतो. आता कर्मफळाचा काळ सुरू होत आहे. जे चांगले कर्म केले आहे त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. जे चुकीचे निर्णय घेतले होते त्यातून धडा मिळेल आणि पुढचा मार्ग स्पष्ट होईल. हा टर्निंग पॉईंट केवळ बाह्य परिस्थिती बदलणारा नाही, तर अंतर्मनाला मोठा परिवर्तन घडवणारा आहे. तुमच्या विचारसरणीत बदल होईल, तुमचा दृष्टिकोन परिपक्व बनेल आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ही आध्यात्मिक होईल. तिसरे वाक्य हे नातेसंबंधांशी निगडीत होते. वृषभ राशींचे लोक नात्यांमध्ये खूप प्रामाणिक असतात, पण अनेकदा त्यांचा गैरफायदा घेतला जातो. हा काळ बदलत आहे. खोटे संबंध, फसवे लोक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून दूर होऊ लागतील. जे नाते खरे आहेत ते अधिक मजबूत होतील. विवाह, प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक संबंध यामध्ये सकारात्मक बदल दिसतील. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होण्याचीही शक्यता आहे, जे आयुष्याला स्थैर्य देईल. सटवाईचे चौथे वाक्य हे आर्थिक स्थितीशी संबंधित होते. वृषभ राशींच्या लोकांना पैसा मिळतो, पण तो टिकत नाही अशी तक्रार अनेकदा ऐकायला मिळते.
आता मात्र ग्रहयोग असे आहेत की उत्पन्नासोबतच बचत आणि स्थैर्यही येईल. अडकलेले पैसे, जुनी देणी किंवा थांबलेली संधी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. व्यवसाय, नोकरी किंवा स्वयंरोजगारात सकारात्मक बदल घडतील. योग्य सल्ला आणि योग्य वेळेचा उपयोग केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. 5वे आणि शेवटचे वाक्य हे आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित होते. वृश्चिक राशीचे लोक भौतिक सुखात रमलेले असले तरी अंतर्मनात अध्यात्माची ओढ असते. आता ती ओढ अधिक तीव्र होईल. देवभक्ती, ध्यान, नामस्मरण किंवा सद्गुरूंचा सहवास याकडे मन वळेल. यामुळे मानसिक शांती मिळेल आणि निर्णय क्षमता वाढेल. हा टर्निंग पॉईंट केवळ यशाचा नाही तर आत्मिक समाधानाचा देखील आहे. हा काळ तुम्हाला संयमाची परीक्षा घेईल. लगेच सगळे मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका, पण जे काही मिळेल ते टिकाऊ आणि समाधान देणारे असेल हे मात्र निश्चित. वृषभ राशीचे लोक एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहतात. हीच तुमची ताकद आहे. आता त्या ताकदीच्या योग्य दिशेने वापर करा. चुकीच्या लोकांच्या सल्ल्यापासून दूर राहा आणि अंतःकरणाचा आवाज ऐका. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येतो तेव्हा काही संकेत आधीच दिसू लागतात. सतत एकच विचार मनात येणे, अचानक जुने लोक संपर्कात येणे किंवा नवीन संधी दिसणे हे त्यातील काही संकेत आहेत. वृषभ राशीच्या अनेक लोकांना असे अनुभव सध्या येत असतील. हे संकेत दुर्लक्ष करू नका. हा काळ आत्मविश्वास वाढवण्याचा आहे. स्वतःला कमी लेखणे थांबवा. तुमच्यात जे गुण आहेत ते इतरांपेक्षा वेगळे आहेत. मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटी हे तुमचे खरे भांडवल आहे. सटवाईचे शब्द हे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहेत की तुम्ही साधे नाही तर विशेष आहात. काही वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ स्थलांतर, नोकरी बदल किंवा नवीन सुरुवातीचा असू शकतो. सुरुवातीला थोडी भीती वाटेल, पण पुढे जाऊन तो निर्णय योग्य ठरेल. नियती तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे, फक्त विश्वास ठेवा. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सुधारणा करणारा आहे. मानसिक ताण कमी होईल, झोप सुधारेल आणि ऊर्जा वाढेल. सकारात्मक विचारांचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे नकारात्मकतेपासून नेहमी दूर राहणे आवश्यक आहे. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी हा काळ मेहनतीने फळ देणारा आहे. अभ्यास, स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य विकासात यश मिळू शकते. फक्त सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. सटवाईने उच्चारलेली ही 5 वाक्य ही भीती दाखवण्यासाठी नव्हती तर मार्गदर्शनासाठी होती. आज त्या वाक्यांचा अर्थ तुमच्या आयुष्यात उलगडत आहे. योग्य निर्णय, योग्य संगत आणि योग्य वेळ यामुळे आयुष्याला नवी दिशा मिळेल. शेवटी एवढंच सांगायचे आहे की वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट तुमच्या जवळ आला आहे. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नियती तुमच्यासोबत आहे आणि सटवाईचे शब्द आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. आज आपण वृषभ राशीसाठी सटवाईने उच्चारलेल्या त्या 5 वाक्यांचा अर्थ आणि त्यामागील संकेत जाणून घेतले. हे लक्षात ठेवा, भविष्य हे केवळ ऐकण्यासाठी नव्हते तर सकारात्मक विचार, योग्य निर्णय, योग्य कर्म आणि श्रद्धा यामुळे ते साकार होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि मनाला धीर देणारा वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रांमध्ये वृषभ राशींचे लोक असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. खाली कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि तुमच्या आयुष्यातील शुभ बदलांचे स्वागत करा. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. अशाच आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय जीवन मार्गदर्शक व्हिडिओंसाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना.